लिखाणही स्वयंस्पष्ट असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण हस्ताक्षर सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. माझं हस्ताक्षर वाईट आहे ही अभिमानाची गोष्ट नाही आहे. आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे, त्याच्याबद्दल अभिमान न बाळगता आपण आपलं हस्ताक्षर कमीत कमी, आता म्हणजे मी मराठी शिकवण्यासाठी बसलेलो नाही आहे, कमीत कमी एक एक शब्द सुटा जरी लिहिला तरी आपलं हस्ताक्षर चांगलं नाही तर कमीत कमी वाचनीय तरी झालं पाहिजे. समोरच्याला आपण काय लिहितोय याचा बोध तरी झाला पाहिजे. अशा प्रकारे आपलं हस्ताक्षर असावं. आपल्यामध्ये आणि मुख्य वक्त्यांमध्ये फार वेळ अडचण निर्माण करणार नाही. पुनश्च एकदा मराठी वाङ्मय मंडळाला, मराठी वाङ्मय मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा दुहेरी भूमिका आहे. विद्यापीठातर्फे सिनेट सदस्य म्हणून, म्हणजे माझ्या एका संस्थेतर्फे माझ्या दुसऱ्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. माननीय काळीकर सर हे जिज्ञासू रसिक आणि वाचक व संशोधक सुद्धा आहे आणि म्हणूनच त्यांनी हस्ताक्षर व वाचन या दोन्ही स्पर्धाच्या अनुषंगाने विद्यार्थी जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि आपण कसं ते जोपासलं पाहिजे याविषयी विस्ताराने आपल्याशी त्यांनी हितगुज केलं. या विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं नाव आहे असे या अमरावती शहरातील महत्त्वाचे व्यक्ती श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष सुभाषजी मावळे काका मी यांना अशी विनंती करतो की शुभेच्छा पण करून देतो. त्यांनी व्यक्त करावे. मोठं व्यक्तिमत्व आहे आणि पंचांसाठी अभिमान असं धन्यवाद. विद्यार्थी आहे मी शेतकरी बोलायला आजच्या या स्वामी व्याख्यानमालाच्या पुष्पाच्या प्रवाह टोपेवाले एवढी संख्या सर तिथे फार मुली जास्त. आता व्यवस्था आहे 18-17 15 पोरं भरले मुली डबल आहे तिथे सुद्धा. आणि विशेष मुस्लिम समाजाच्या सुद्धा आणि आश्चर्य करतात. त्याच्यानंतर सगळे मोठ्या हॉलमध्ये होतो शाळेला. त्याच्याचा तुम्ही हे घ्यायला पाहिजे. मराठी आपली भाषा आहे, आपल्याला आलं पाहिजे, अभिमानानं सांगता आलं पाहिजे. आता ते इंग्लिश स्कूल निघालं. माझी नाटक इंग्लिश स्कूलमध्ये गयामध्ये इंग्लिश म्हणजे अडचणीचा विषय आहे. आणि सर्व कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत आणि शहरामध्ये आहे कॉलेजचं नाव आहे दरवर्षी कोळीचे साहेब घेऊन घेतले. आणि तुम्ही खरोखर साहेबांनी सांगितलं आता मराठीचा अभिमान करून तुम्ही मराठी वाटा. मराठीचा आलं पाहिजे, आपल्याला मराठी बोललं पाहिजे. त्याच्यासाठी जो आहे प्रयत्न केला पाहिजे. आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी लाभोपले मला वाटते तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक वेळा विनंती करतो विद्यार्थी अमरावतीचे असा एक वेळा माता परिसरामध्ये कृष्ण मंदिर आहे तिथं दर्शनाला आहे. बाकी काही किरकोळा वर्गणी मागायची तुमच्या वर्गणी घेणार नाही सर्व सांग तिथे एकदा दर्शनाला आहे. तेवढी विनंती करतो. माझे कामगिरी करतो. अमरावतीमध्ये महाभारतकालीन कृष्णाचे संदर्भ असलेलं जे मंदिर आहे तिथे जे बांधकाम जे दिसतं तुम्ही इकडे गेला तर आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने एखाद्या दैवताला घरी आर्टिफिशियल गोष्टी साकारल्या जातात आणि खूप सुंदर असं मंदिर कोरी वेगवेगळ्या दगडांनी वेगवेगळ्या कलावंताच्या मदतीने ते उभं झालेलं आहे. पाहण्यासारखं मंदिर आहे आणि त्याचं सगळं ऑर्गनायझेशन पावळे काका किंवा ठाकरे अनेक असे 8-9 लोक आहेत त्या ट्रस्टी आहेत ते त्यांनी ते मोठ्या निष्ठेने व आस्थेने त्या मंदिराला सुशोभित असं केलेलं आहे. पावळे काकांचे या संप्रदायावर
किंवा आपल्याला महानुभावीय जे काही मंडळी आहे जो वास्तविक संघ आहे अमरावतीमधला त्या वेगवेगळे इम्पॉर्टंट चालतात शहरामध्ये त्यांचं सहकार्य असतेच नेहमीसाठी आणि सातत्याने अध्यासनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात व हजेरी लावतात शिवाय आम्हाला मार्गदर्शन करतात. या आजच्या या व्याख्यानाला या सर ॲडव्होकेट अरुणजी ठाकरे हे मी अशी विनंती करतो की त्यांना विचार घेणार. ॲडव्होकेट अरुण ठाकरे नुकतेच आलेले आहे. हे सुद्धा ट्रस्टी आहे आणि त्यांचा सुद्धा पंथाला अभिमान आहे. मी मार्केट सरांना अशी विनंती करतो तुला पुष्पगुच्छ सरांचं स्वागत करावं. विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की घड्याळाचे कार्यक्रम चाललेले आहे आणि आपण 7:30 वाजता आला. पावळे सरांनी अशी खंत व्यक्त केली की कोंबडे कॉलेजमध्ये विद्यार्थी मावत होते. आमची अडचण अशी आहे की अकोल्याला युवा महोत्सव आहे त्या निमित्ताने जे महाविद्यालयातले रेग्युलर विद्यार्थी आहेत ते सगळे तिकडे गँग गेलेली आहे. त्यामुळे जवळजवळ 18-20 विद्यार्थी तिकडे गेलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र गेलेले आहेत. शिवाय दुपार आणि सकाळ अशा वेळेच्या दरम्यान हा कार्यक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांची जी मानवा आहे फार वेळ न घेता आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला लाभलेले महंत सोनपेश्वर बाबा यांना मी अशी विनंती करतो की आजचा जो विषय त्यांनी दिलेला आहे की आधुनिक महानुभाव जे काही साहित्य निर्माण होते आहे या साहित्यावर कसा परिणाम किंवा प्रभाव दिसतो आहे. म्हणजे आद्य ग्रंथ, आद्य चरित्र ग्रंथ, आद्य कविता, आद्य भाष्यग्रंथ जरी महानुभाव लेखकांनी 800 वर्षापूर्वी निर्माण केला असला तरी आता मात्र जे इंग्रजांच्या आगमनानंतर जे मराठी साहित्यात प्रवाह आले, कादंबरीसारखा प्रवाह असेल, कथेसारखा प्रवाह असेल, आधुनिक कविता असेल, आत्मचरित्र असेल, असे आधुनिक साहित्याचे जे प्रवाह आले या प्रवाहामध्ये महानुभाव लेखकांनी कसं योगदान दिलेलं आहे याविषयी ते आपल्याला विस्ताराने माहिती सांगणार आहे. आणि सोनपेश्वर बाबाजी विषयी वानखेडे सरांनी परिचय करून दिला की ते साधक आहे, संन्यासी आहे, परंतु तेवढेच ते ॲकॅडमिशियन आहे. त्यांनी रिसर पद्धतीने पुणे विद्यापीठाची आचार्य पदवी संपादन केलेली आहे. पूजावसर ग्रंथावरचा त्यांचा थेसिस पुस्तकरूपाने नागपूरच्या एका ग्रहस्थांनी 1 वर्षापूर्वी पब्लिश केलेला आहे. तो उपलब्ध आहे. याशिवाय 22 ते 24 अत्यंत मौलिक ग्रंथ सोनपेश्वर बाबाजीच्या शब्द हस्तलिखितून साकार झालेले आहे आणि अध्यासनाचं अत्यंत चांगलं काम मागच्या 2012 पासून ते सांभाळत आहे. आणि पंथाचा विचार ते पब्लिकपर्यंत लोकाभिमुख करण्याचं एक वसा त्यांनी घेतलेला आहे. आदरणीय सोनपेश्वर बाबाजींना मी असे विनंती करतो की त्यांनी विषयाला न्याय करा. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मानव अध्यासन केंद्र द्वारा आयोजित श्री विश्रामजी देशपांडे सर्वज्ञश्रेष्ठ व्याख्यान मला या व्याख्यानाचं हे द्वितीय पुष्प आहे. 26 तारखेला पुष्प होऊन गेलं आणि या व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर चंदन पाडसर या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती लावली ते माननीय श्री श्रीकांतजी काळीकर सर विद्यापीठाचे राज्यसभा सदस्य आहेत. सन्माननीय श्री सुभाषरावजी पवार साहेब, ॲडव्होकेट अरुण ठाकरे साहेब ज्यांनी सूत्रसंचलन केलं, प्रास्ताविक केलं, वानखेडे सर, माझे मित्र डॉक्टर अण्णावैद्य सर, माझ्यासोबत संगीत सोबत मला सतत साथ देणारे माझे स्कूल शिक्षाधिष्ठित श्री नरेंद्र मोदी दादा बेडकर, उपस्थित विद्यार्थी, साधू साध्वी आणि साधकजन, वाङ्मयप्रेमी, देवीचेच अध्यक्ष डॉक्टर किरण वाघमारे एवढं शिकले आणि म्हणून या विषयासाठी मी स्वतःची तयारी दर्शवली. आजचा जो विषय विद्यार्थ्यांना तुम्हाला नवीन वाटेल, आधुनिक मानव साहित्य, मराठी साहित्याचा प्रभाव, हा विषय बराच म्हणजे आतापर्यंतच्या व्याख्यानसत्राच्या समग्र इतिहासामध्ये
असा कधी विषय आला नाही तर दुसऱ्याचा प्रभाव मानवावर त्या ठिकाणी मी विचार केला. आणि आतापर्यंत मानवावर साहित्याचा प्रभाव, मानव साहित्याचं कर्तृत्व, मानव साहित्याची व्याप्ती, जे काही आयाम आहेत ते आपण पाहिले. पण या ठिकाणी विचार करत असताना आधुनिक मानव साहित्य सुद्धा आहे. प्राचीन शिक्षण, प्राचीन म्हटलं असतं आपल्याला ते ज्ञानेश्वरीच्या पूर्वकाळाकडे आपल्याला जवळ असलं असं मध्ययुगाच्या आरंभ काळापासून तर अगदी विश्वोत्तर कालखंडापर्यंत आपण आलो असतो मध्ययुगासाठी. पण आपण आधुनिक शब्द वापरलेला आहे आणि आधुनिक म्हणजे इंग्रजोत्तर कालखंड झाला, इंग्रज आणि इंग्रजोत्तर कालखंड झाला तरी चालतो. आणि त्यापासूनची जी मानवाची साहित्य निर्मिती आणि त्याच्यावर अलीकडच्या पुढच्या कालखंडामध्ये इतर साहित्याचा कसा प्रभाव झालेला आहे हा थोडा चिंतनाचा विषय आहे आणि पाहण्याचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे. त्या अनुषंगाने आधुनिक साहित्य कोणतं आहे तर आधुनिक साहित्यामध्ये जे रूपांतरित साहित्य आहे, भाषांतरित साहित्य आहे, अनुवादात्मक साहित्य आहे आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की नवनिर्मित साहित्य. नवनिर्मिती होऊ लागली की दृष्टांत पाठ आहे पण त्याच्याकडं कथाकल्पतू या पद्धतीनं पाहणं आणि मांडणं बापूजी संतपाळ यांनी प्रथम केलं. हे जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांच्यापुढे इतर कथा प्रकार आलेले होते, आधुनिक कथा प्रकार आले होते, आधुनिक कथा प्रकार मांडण्याची पद्धत आलेली होती. म्हणून त्याचा त्यांनी अभ्यास केलेला. नंतर ते डॉक्टर संतपाळ यांनी मग त्या दृष्टिकोनातून दृष्टांत पाठाकडे पाहिलं, त्याचं त्या पद्धतीने परिशीलन केलं, मांडणी केली. हा मराठी साहित्याचा हा मानवी आधुनिक साहित्याचा प्रभाव कसा असतो ते आपल्याला लक्षात येईल. बाबूराव बाबा एक थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक प्रकारचे नवीन नवनिर्मित ग्रंथ निर्मिती केली. कथा आहे, कादंबरी आहे आणि कविता आहे. त्यांचा झोळी नावाचा जो कथासंग्रह आहे हा दीर्घ कविता संग्रह आहे. असं एका व्यक्तीनं धरून एका विषयाला धरून दीर्घ कथा लिहिणं हे मागील दीर्घ कथेच्या मराठीमध्ये जे दीर्घ कविता लिहिल्या जाते मराठी साहित्यामध्ये जी दीर्घ कविता लिहिण्याची परंपरा सुरू झाली त्याचा एक प्रभाव या कविता संग्रह झोळी नावाच्या कविता संदर्भ आहे असं आपल्याला जाणीव. दाणेसाहेब बाबुळगावकर यांची जी कविता आहे, कविता संग्रह आहे झेप अनंताकडे. पण यामध्ये ज्या कविता आहेत मनोविश्लेषणात्मक, आत्मचिंतनात्मक, स्वगतपर, पण हा भाव कुठून आला की जेव्हा त्याने इतर मराठी साहित्य वाचलं, अभ्यासलं आणि त्याच्यातून तो भाव सुरू झाला की अशा पद्धतीनं मानभाव आशय घेऊन पण पद्धती मानभाव आशय घेऊन पद्धती मांडली आणि झेप आनंदाकडे एक नवा एकदम निराळा प्रकारचा कविता संग्रह आला या मराठी विश्वामध्ये आला. कविता आणि कविता संग्रह हा आधुनिक साहित्य प्रकार समग्र मराठी साहित्यामध्ये आहे. पण मानभावी कविता म्हणून मानव काव्य म्हणून आलं, दीर्घकाव्य म्हणून आलं, काव्यग्रंथ आले, खंडकाव्य आले, आख्यान काव्य आले. पण अलीकडचा विचार केला आपण तर कविता स्वरूपाचा मुक्त कविता, छंदात्मक कविता, मुक्त कविता असा जो प्रकार आपल्याला दिसतो तर त्याचा परिणाम म्हणजे माणूस अनुकरणीशी नाही. आसपास जर तसं घडत असलं तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. आसपास घडणाऱ्या घटना आणि प्रसंग याचे परिणाम आपल्या मनावर होतात आणि ते लिखित उतरतात. हा साधारण साहित्यकाच्या मनावर होणारा परिणाम भोवतालचा. तर या साहित्यकाच्या मनात देखील असा परिणाम झाला. त्या आसपास त्याने भोवताल अवलोकला, ते वाचलं आणि मग आपल्या लेखीमध्ये त्याने ते उतरवलं. म्हणून आपल्याला बाबुळगावकर सरांचा झोळी आणि दाणेसा तपस्वी दाणेसा बाबुळगावकर यांचा झेप अनंताकडे हा कविता संग्रह दिसतो. अजून एक माझ्याकडे नाव येतं की बाळकृष्ण उदरबळे साताऱ्याचे आहे. त्यांचा स्पंदन नावाचा कविता संग्रह आहे. अगदी नव्या पद्धतीने मांडणी, भाव त्यातले भाव व्यक्त करण्याची भावना, मन संवेदना, आत्मसंवेदना हे जर आपण पाहिलं, मनोविश्लेषणात्मकता हे सर्व पाहिलं तर त्याने देवा तू आणि मी भक्त आणि देव या रूपामध्ये त्या
ठिकाणी जो संवाद केलेला आहे आणि आशय मानवावी आहे, पण मांडण्याची पद्धत, रचनेची पद्धत आणि भावात्मकता देखील त्यांनी घेतलेली आहे. तर असा बाहेरच्या साहित्याचा प्रभाव आधुनिक मानव साहित्यावर होत आलेला आहे असं आपल्याला दिसतो. आता राजेंद्र खेडे यांची गीतांबरी नावाची कादंबरी आहे. ही तत्वज्ञानात्मक कादंबरी खूप गाजली, त्याचा खूप आवडत्या निघाला. पण त्याचा प्रभाव आपल्याला झांजऱ्या कादंबरीवर दिसतो. बाबांची जी झांजरी कादंबरी आहे ही तत्वज्ञानात्मक कादंबरी आहे, ती खूप गाजली. त्याला म्हणजे त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट गीतम पुरस्कार देखील मिळालेला आहे. पण हे तेव्हा लिहावं असं वाटलं असं की जेव्हा बाकीचं वाचलेलं आहे, आकलन केलेलं आहे, समजलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते आकलन. मी बंदेवाडी नावाची कादंबरी वाचली आणि मला असं वाटतं अरे या धरतीला आपण तिथं लिहिलं पाहिजे आणि मी आडवाडी नावाची कादंबरी लिहिली. तर बंदेवाडी ही कादंबरी ही ग्रामीण जीवनावर आहे. तर मी आडवाडी या कादंबरीमध्ये मानवानी ग्रामीण जीवन जे आहे ते त्याच्यामध्ये ओतलं शोधलं. अजून वाचन केलं करत झालं आणि ते साध्या गोष्टी कशा टिपाव्यात, वातावरण, स्थिती, गती, हालचाल, साध्या गोष्टी भेटतोय. म्हणजे कथा आणि कादंबरी म्हटलं की त्याच्यामध्ये भावनेची समरस असं खूप रसायन वाचावं लागतं. आणि संशोधन म्हटलं की त्याच्यामध्ये आखी उद्देश ते टिपावं लागतं. त्याच्यामध्ये भाषेमध्ये रचनेमध्ये खूप अंतर आहे. पण कथा कादंबरीमध्ये जेव्हा वाव आहे, आपल्याला वावराला संचार करायला तेवढा संशोधनामध्ये वाव नसतो, त्याच्यामध्ये मर्यादा असतात. तर हे सर्व करत असताना मला असं वाटतं की आपण एक कादंबरी त्याच्यावर लिहिली, मानवाडी ग्रामीण जीवनावर लिहिली, परंतु कॉमन विषयावर नाही लिहिली. आणि मग स्थितांतर नावाची कादंबरी लिहिली. आडवाडीमध्ये बरोबर पात्र आहे, वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग आहे, तुम्ही पात्र आहे. पण स्थितांमध्ये अशी कादंबरी आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती अननोन असतो, तो नामधारक बनतो, मग तो त्याच्यानंतर तो साधू संत स्थानाच्या संपर्कात जातो, नंतर संन्यासी होतो, मग त्याची कर्तव्य कसा ढेपाळला जातो, त्याच्यानंतर त्याची उन्नत अवस्था कशी होते, मोठ्या आश्रमात कसं जातो, तिथं त्याचं कसं मग ते सर्व सगळे परिणाम देत आलेले आणि शेवटी तो परिभ्रमण करत पुढे तरी थांबतो आणि शेवटी आपल्या प्रदेशात येतो आणि आपल्या प्रदेशात कल्पना येते की अरे आपण ज्या स्थानाविषयी दिवसनाविषयी जर मोहर आस्था बाळगली त्याचं मात्र दुर्लक्ष होत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि ते इतकं दुर्लक्ष होतं की आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर इथे काही चांगली स्थिती होणार नाही. मग तो पुन्हा परिभ्रमण जीवनाचा पर्यायी उदाहरण देऊ शेवटी आपल्या गावाच्या पायथ्याशी येतो आणि आपल्याकडे डोंगर माथ्याच्या पायथ्याशी थांबतो आणि तिथे त्याचा अस्तित्व आराध्य दैवत त्याचा जीर्णोद्धार, व्यवस्थापन, आयोजन आणि ते सर्व म्हणजे भावचित्र. म्हणजे असं एक व्यक्ती विविध पातळीवर फिरवलं हे केव्हा घडलं की कुठं ते इतर मराठी साहित्यामध्ये वाचलं, एका माणसाच्या जीवनामध्ये घडणारे परिणाम प्रसंग आणि घटना हे कुठं वाचलं, पाहिलं आणि तिथे कुठं उतरलं. हा मानव साहित्याचा आधुनिक आशय आहे. आधुनिक आशय, आधुनिक साहित्य, आधुनिक रचना म्हणजे कथा, कादंबरी, कविता हे जसं मराठी विश्व आपल्याला आहे, संशोधनाचं मराठी विश्व आपलं आहे. आधुनिक मराठी साहित्य संशोधन याच्यावर बी जे परिणाम आहे तो जास्त विषय न लांबवता आपल्याला एवढं आपल्याला लक्षात येतं की मानवी आधुनिक साहित्य म्हणजे काय. तर इंग्रजोत्तर कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः 1940 नंतर जे काही नव्याने कार्य होत आलं मानव साहित्यावर, तर प्राचीन कालखंडावर आपण पाहिला तर लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, हे जे काही आहे अणवय स्थळ विविध कालखंडामध्ये साधू संतांची थोडे अणवय स्थळ हा एक चरित्रात्मक वाङ्मयाचा प्रवाह आहे. दुसरा मानव साहित्यामध्ये जसं चरित्रात्मक वाङ्मयाचा एक मोठा प्रवाह आहे. तिसरा प्रवाह आहे काव्य निर्मितीचा. ते काव्य निर्मिती मदंबाच्या धड्यापासून जे सुरुवात होते तर आधुनिक कालखंडामध्ये बाबांच्या म्हणजे लीळावैभव आहे किंवा व्यवसायचित्र लीळा आहे, लीळावैभव आहे, या आधुनिक कालखंडाच्या वर्णनात्मक लीळा जे आहे तिथपर्यंत आपल्याला दिसते. काव्याचा प्रवाह जबरदस्त आपल्याला दिसतो. संस्कृत वाङ्मयाचा प्रवाह आहे आणि चौथा जो प्रवाह आहे तो आहे तत्वज्ञानात्मक वाङ्मयाचा प्रवाह. तर तत्वज्ञानामध्ये सूत्रपाठापासून पुढे जी निर्मिती झाली, टाचण्या, प्रमेय,
भाष्य महाभाष्य याने मानव साहित्याचं जवळजवळ मानव साहित्यावर 60% विश्व आपल्याला आहे. मानव साहित्याचं 60% विश्व भाष्य ग्रंथ आहे, तत्वज्ञानाचा ग्रंथ वापरलेला आहे. आता ते त्याच्यामध्ये लेखन करून ते थांबलं असं मात्र नाही, त्याच्यामध्ये लेखन करून ते चालू आहे. जसं कथा, कादंबरी, कविता अंशतः आहे त्याच्यामध्ये लेखन झालं, परंतु सूत्रावर आणि चरित्रात्मक ग्रंथावर जवळच स्वरूपात लेखन आहे की सनातन शहापूरकर याला दिलेलं असतात आणि त्याचं सुभाष प्रभूचं नाव त्यांनी अभय चरणात विंदली पहिली कादंबरी श्री चक्रधर स्वामी केली. आणि त्याच्या अगोदर आपल्या अमरावती शहरातील प्राध्यापक पुरुषोत्तमजी नागपुरे यांनी जय जय चक्रधर नावाची कादंबरी लिहिली श्री चक्रधर स्वामीवर. म्हणजे जेव्हा मिळत तर समजत नाही, कळत नाही, ते उपलब्धही नाही, तेव्हा चक्रधर श्री चक्रधर कळावे या उद्देशाने प्रेरित होऊन काही पुढच्या आधुनिक कालखंडातल्या लेखकांनी नव्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि तो जसा हिंदीमध्ये सर्वप्रथम अभय चरणाविंद ही कादंबरी आली, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जय जय चक्रधर ही पहिली कादंबरी यांनी पुरुषोत्तमजी नागपुरे यांनी लिहिली. ती कशी लिहिली? त्यांनी वाचन केलं, आकलन केलं आणि नव्याने आपला श्री चक्रधर स्वामी आधुनिक भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने मांडता येतात असा प्रयत्न केला. त्यानंतर श्याम कादंबरी आणि सर्वज्ञ नावाची मोठी एक अनुवादक म्हणा की कादंबरीचं स्वरूप नाही, पण तो अनुवादात्मक ललितकलाचा मराठी अनुवाद त्यांच्या पद्धतीने केला. बाबर गायकवाड नावाचा एक मॅकॅनिक होतो, विमान कंपनीमधला मॅकॅनिक इकडे नाशिकला त्या शहराच्या नाही ओझरच्या कंपनीमध्ये साधा मॅकॅनिक फक्त मानव संप्रदायाचा अभ्यास करून निष्ठावान त्याने सर्वज्ञ नावाचं पुस्तक लिहिलं आणि आज सर्वज्ञ नावाच्या पुस्तकानंतर अनेक ग्रंथ निघाले. मग सर्वज्ञ नावाच्या ग्रंथाला चॅलेंज त्यांनी त्या निष्ठेने लिहिलं, ज्या पद्धतीने लिहिलं उपरीच्या खंडामध्ये उपलब्ध झालं आणि ते वाचल्यानंतर असं वाटलं लागलं की आपण आता लिहिल्याचं वाचावं आणि लिहिल्याचं आता आपल्याला कळू शकेल. म्हणून सर्वज्ञ नावाचे जे अनुवादात्मक साहित्य आहे त्याच्यावर देखील आधुनिक वाङ्मयाचा आधुनिक मराठीचा प्रभाव आहे, त्या भाषेवर प्रभाव आहे, रचनेवर प्रभाव आहे. ते त्या पद्धतीने मांडलं. ते आधुनिक साहित्य मानव मराठीचं दर्जेदार आणि कसदार देखील आहे. आणि म्हणून त्यांनी श्याम नावाचे कादंबरी लिहिली, चरित्रात्मक लिहिलं, हेच ते विशिष्ट झालं. असे अनेक ग्रंथकार मधल्या कालखंडामध्ये होऊन गेले आणि पुढे जाऊन आता तुम्हाला आपलं लक्ष देतं की कधी विचारही केला होता की मानवावर कथा आणि कादंबरी असू शकते काय आणि त्याच्यावर मी पीएचडी होऊ शकते काय, असं काही आपण विचारही केला होता. परंतु आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये देखील मानवाने कथा कादंबऱ्या त्यावर पीएचडी होत आलेली आहे. विद्यार्थी पीएचडी करत आहे, ती पीएचडी पूर्णत्वावर जात आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की आधुनिक मराठी वाङ्मयावर मराठी वाङ्मयाचा प्रभाव झाल्याने या सगळ्या गोष्टी घडून आल्या आहेत. बाबूराव शास्त्री यांनी जसं आपण अनुकरण एक साहित्य असतं प्रभावात्मक म्हणजे प्रभावातून निर्माण झालेलं असतं आणि एक साहित्य असतं अनुकरणात्मक साहित्य निर्माण होत असतं. म्हणजे आता प्रभावाने अनुकरण फार मोठा फरक आहे असं काही नाही, पण तरी सुद्धा किंचित मार्ग पडतो आहे. आता मंत्रपुष्प नावाचं बाबूरावांचं रचना आहे, छोटी छोटी रचना आहे की पूर्ववादने काय म्हणावं, पुष्पवादने काय, पूर्ववादने काय म्हणावं, उड्यावादने काय म्हणावं, अगरबत्ती दाखवताना काय म्हणावं, आरती ओळखताना काय म्हणावं, की आपल्याला कुठला मंत्र असते की जी वेळ आठवते ती वेळ आठवावी आणि म्हणावं. पण हे कोणासाठी झालं की सर्वत्र प्रभूंची श्रीमंत प्रभूंची निळावा आठवावी आणि समरस म्हणून पुष्प व्हावं, समरस म्हणून विडावा, समरस म्हणून भूपाती दाखवावी, सुमरस म्हणून आरती ओवाळावी. ते कोणाचं झालं तिचं उच्च कोणत्या पोहोचलेला साधक आहे त्याच झालं, पण सामान्याचं काय असा विचार जेव्हा लेखकाच्या मनामध्ये येतो तेव्हा काहीतरी नवीन निर्माण होतं. आणि त्यांनी पाहिलं की बाबा वैदिक मंत्र आहे, पौराणिक मंत्र आहे, प्रत्येक बुद्धीचे मंत्र आहे, मग आपल्याकडेच का नाही. आणि या जाणीवेतून या भूमिकेतून अनुकरणात्मकरित्या म्हटलं तर त्याला अनुकरणात्मक साहित्य विचारामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे मंत्रपुष्प नावाचं पुस्तक त्यांनी बाबूराव लिहिलं आणि संपूर्ण मानवताने स्वीकारलं. प्राश्चित्य असाच प्रकार आहे, ते कबीरांच्या दोहावर आधारित आहे, ते अनुकरणात्मकच्या अंगाने जातं. प्रभावात्मक साहित्य आणि अनुकरणात्मक साहित्य. तर
शाश्वत आहे आणि इतकं सुंदर आहे की ते प्रत्येक मठा मंदिरामध्ये म्हटलं जातं, गायला जातं, त्याचे कॅशेट्स आहेत आणि इतकं आहे ते नैवेद्य की आपल्याला कवीश्वर व्यासांची आठवण व्हावी. कवीश्वर व्यासांची रचना, केशवराज व्यासांची रचना जितकी प्रगल्भ आहे, ज्ञान प्रगल्भ आहे, भाव प्रगल्भ आहे, तशी ही प्रसाद सेवा आणि प्राचीन बाबुळगावकरांचं अक्षर वाङ्मय आधुनिक मराठी साहित्याच्या प्रभावाने आणि काही अनुकरणात्मकतेच्या अंगाने गेलेलं आपल्याला दिसतं. अशी विविध उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की आधुनिक मराठी मानव साहित्य कोणतं वा. आपण मानव साहित्य म्हणजे मध्ययुगीन साहित्य, प्राचीन साहित्य, हेच आपल्याला खूप मोठा हिमालय आपल्याला वाचतो आणि आधुनिक साहित्य आहे का याची आपल्याला जाणीव नसते आणि त्या भावनेमध्ये ते साहित्य कुठेतरी दडपून जात असतं, कुठेतरी दबत चाललेलं असतं. पण जेव्हा आपण या ठिकाणी विषय देण्याचा उद्देशच आहे की आधुनिक साहित्याचा विचार केला जावा आणि हा आधुनिक साहित्य का निर्माण झाले तर एकंदर मराठीचे जे विविध प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या माध्यमातून मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाने मराठी वाङ्मयाचे जे काही विविध फॉर्म आहेत, जे रचना प्रकार आहे त्या रचना प्रकाराच्या अभ्यासाने, अवलोकनाने, आकलनाने, समजण्याने, वाचनाने मानभावी लेखकाला असं होतं. फक्त एक विषय राहून गेला की गझल एक वाङ्मय प्रकार आहे आणि मला असं वाटतं गझल म्हणजे शायरी पद्धतीचा हा कदाचित उर्दू पद्धतीचाच वाङ्मय प्रकार आहे का नंतर कळलं की नाही गझल हा मराठी देखील गझल प्रकार आहे असं नंतर माझ्या ऐकण्यात आलं, पाहण्यात आलं, वाचण्यात आलं आणि कोणते भट सुरेश भट आणि गझल मराठीचा गझलकार म्हटलं की आपल्याबरोबर नाव होतं सुरेश भटांचं नाव होतं. सुरेश भटांच्या विविध रचना अनेकांच्या तोंडोतोंडी असतात, अनेकांनी ऐकलेलं असतं आणि हा प्रभाव गझलेचा प्रभाव कसा असतो पहा. जेव्हा मराठी गझल सर्वत्र विखुरली पसरली त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला आणि ताकदवर दोन माणसं मराठी गझलकार करता म्हणून एक मोहन बाबुळगावकर एक मराठी गझलकार म्हणून एक सक्षमपणे समजा त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे की बाबुळगावकर म्हणलं, मोहन बाबुळगावकर म्हटलं की मराठीचा गझलकार. त्या इतर म्हणजे रचना केल्या माहीत नाही पण गझल रचना त्यांनी केली, सादरीकरण करतात ते कवी आहे आणि आदरणीय माझे मित्र डॉक्टर अण्णा वैद्य हे गझलकार आहेत. त्यांनी मराठी गझला दिली आहे, त्यांचं लवकर आपल्याला गझलेवरचं पुस्तक ग्रंथ मिळणार आहे. यांचं नाव काय घेतलं की यांच्या गझलेचा आशय जो आहे तो मानव आहे. मग त्यांचा गझल संदर्भ असेल तेव्हा साहित्य असेल, मानव साहित्य असेल. पण या डॉक्टर अण्णा वैद्य यांच्या गझलेवर, गझल साहित्यावर आधुनिक मराठी साहित्याचा प्रभाव आहे आणि म्हणून ते आधुनिक मराठी साहित्याचा, आधुनिक मराठी गझलेचा प्रभाव त्यांच्या वाचनावर, पाहण्यावर, चिंतनावर झाला. त्यांनी आपला आशय आपल्या शब्दामध्ये, आपल्या अंतकरणात जो स्वतःचा आशय आहे आपल्या शब्दामध्ये गझल पद्धतीने मांडला. एक गझल त्यांची माझ्याकडं आजच एक आलेली आहे आणि लवकरच आपल्याला त्यांचा गझलेचा कथासंग्रह देखील पाहायला मिळेल. तर हे या सर्व गोष्टी आपण केव्हा समजू शकतो की जेव्हा त्यांनी आधुनिक गझल वाचली, अभ्यासली, पाहिली तेव्हा त्यांना असं वाटतं, तेव्हा त्यांनी ते गझल लिहिली. तर आधुनिक मानव साहित्यावर मराठी साहित्याचा प्रभाव हे पाहत असताना एक साधू आत माझ्या व्याप्त आहे, अंतरंगी नित्य त्याची गस्त आहे, चालताना सोबत्याच्या संगतीने. म्हणजे इथे आठवणारीकडून सोबत चालले. सारखा मी दक्ष आहे धर्मरक्षणासाठी, का शास्त आहे अस्तिबरीची. हे कळावे सज्जनांना याचसाठी, मी कधीचा काव्यरूढी गात आहे. मानभाव अटन विजन सर्व करत असते ते त्यांच्यामध्ये एक साहित्यिक म्हणून डोकावत असतो आणि त्यामुळं काव्यरंगात किती असतात. तोल जाता हात देतो त्याच वेळी, एका साधकाचा दुसऱ्या साधकाला विधीविषयी तोल जात आहे, अविधी येतोय. तोल जाता हात देतो त्याच वेळी, मित्र माझा माझ्या आज्ञेत आहे. कारण एकामेकाला धर्मादार देवा अशी आज्ञा दोन जाळी आहे साधूंची. या मित्र माझा माझी या आज्ञेत आहे. कारण एक साधू दुसऱ्या साधूला विचारल्याशिवाय काही करत नसतो. वेळ होता चिंतनाची जाग होते पश्चात
चिंतनाची जाग येते. साहजिकच 8 वाजता झोपलं की 3 वाजता जाग येत असते. त्या साधकाला जाग येते. मी मला ही लावलेली शिस्त आहे. पण पहाटे उठा देवाचं स्मरण करा अशी जी देवाची आज्ञा आहे. आशय हा आहे, पण मांडण्याची पद्धत जी आहे ती गझल जी आहे, एक झोळी एक गाठी नाम मोठी साधनेची एवढी पर्याप्त आहे विश्वासाठी. विश्वाचं काय संपत्ती विश्वाला? एका झोळीमध्ये काय पाहिजे? गाठी एक झोळी, एका झोळीमध्ये एक गाठी आणि नाम मोठी. गाठी नाम मोठी एवढी साधना आहे, स्मरणीय साधना. एक झोळी एक गाठी एक नाम मोठी साधना ही एवढी पर्याप्त आहे देवाप्रदानासाठी. एवढी साधना पुरेशी आहे. धर्मनिष्ठा बाळगावी आचरावी श्रीमुखीचे हेच बाबा शास्त्र आहे. धर्मनिष्ठा बाळगावी असती श्रीकृष्ण हे देवाचं शास्त्र आहे. असं डॉक्टर अण्णाभाऊ ही केव्हा ही कविता किंवा ही गझल त्यांना कशी वाटली की आधुनिक मराठी गझल त्यांनी वाचली, आपल्याला ते समजली, त्याचा परिणाम त्यांच्या मनात झाला आणि मानवावी गझल निर्माण झाली. असा आधुनिक मराठी साहित्याचा आपलं मराठी समग्र मराठी वाङ्मयाचा आधुनिक मानभाव साहित्यावर प्रभाव आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मला जेवढं जमल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष सोपा नव्हता नाही याच्यावर, कारण हा लेखनाचा विषय आहे. बोलण्याच्या अगोदर जर चांगलं लेखन होईल आणि त्या ठिकाणी आपण जर उपस्थित झाला महाविद्यालयाने ते आपल्याला असं उपलब्ध करून दिला त्याबद्दल महाविद्यालयाचे धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.